नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकांत सर आज आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे सेट एक्झाम जून 2025 साठी पेपर फर्स्ट मधील काही अतिसंभाव्य प्रश्न. आपण कम्युनिकेशन म्हणजे संप्रेषण हा युनिट पाहिलेला आहे. तर साधारणतः आपले 10 युनिट आहेत, त्यापैकी कम्युनिकेशन म्हणजे संप्रेषण या युनिटमधून तुम्हाला 5 क्वेश्चन्स म्हणजे 10 मार्काला प्रश्न येणार आहेत. आणि आजच्या सेशनमध्ये आपण या पूर्ण 10 मार्कांची तुमच्याकडून योग्यरित्या रिव्हिजन तयारी करून घेणार आहोत. तर चला तर मग आपण सुरुवात करूया आजच्या सेशनसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, सेट एक्झाम जून 2025 साठी पेपर फर्स्टची आपण परिपूर्ण तयारी करून घेत आहोत ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर, म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या पीडीके अकॅडमीवर. तर आपल्या क्लासेसचे वैशिष्ट्य आहेत, आपल्याकडे जो काही स्टाफ आहे तो सर्व नेट सेट क्वालिफाईड स्टाफ आहे. तसेच संपूर्ण जे आपले 10च्या 10 युनिट्स आहेत त्यांच्या परिपूर्ण नोट्स दिल्या जातात. अभ्यासक्रमानुसार टेस्ट सिरीज घेतली जाईल. तसेच या बॅचचा फायदा म्हणजे तुम्हाला गॅरंटेड 80+ मार्क मिळतील. तर मग आपल्या बॅचची साधारणतः प्राइस आहे 1999 रुपये. पण आपण पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी 50% ऑफ म्हणजे साधारणतः 50% ऑफ दिल्यानंतर या प्राइसमध्ये पण तुम्हाला 500 विद्यार्थ्यांसाठी डिस्काउंट पर मिळेल. तर आपल्या यासाठी जे आपले गुगल प्ले स्टोअर आहे त्यावर जाऊन आपलं पीडीके अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. तसेच एक्झामशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या तुम्हाला अपडेट मिळण्यासाठी सोशल मीडियावर आपले काही प्लॅटफॉर्म आहेत, जसे की यूट्यूबला चॅनल आहे, इंस्टाग्राम पेज आहे, व्हॉट्सअप, फेसबुक या ठिकाणी लाईक, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला एक्झामशी रिलेटेड सर्व माहिती मिळून जाईल. चला तर मग आपण आज सुरुवात करूया आपल्या सेशनला. कम्युनिकेशन. चला तर मग पहिला क्वेश्चन आपण आज पाहून घेऊया. कम्युनिकेशन. कम्युनिकेशन म्हणजे काय? तर क्वेश्चन तुमच्या समोर आहे. कम्युनिकेशन या शब्दाची व्युत्पत्ती डॅश 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 पासून झाली. मीन्स द वर्ड कम्युनिकेशन इज डिराइव्ड फ्रॉम. कम्युनिकेशन वर्ड कुठून आलाय? तर तुमच्या समोर 4 पर्याय दिलेले आहेत. कम्युनिस्ट ऑप्शन ए मध्ये, सेकंड मध्ये दिलंय कम्युनिक, थर्ड मध्ये दिलंय कम्युन्युअल आणि फोर्थ मध्ये दिलेला आहे कम्युन. डायरेक्टली क्वेश्चन विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर चला तर मग आपण समजून घेऊया. डायरेक्टली क्वेश्चन मध्ये आपल्याला समजतंय कम्युनिस्ट, कम्युनिकेशन हा एक ग्रीक वर्ड आहे. ओके, कम्युनिकेशन हा एक ग्रीक वर्ड असल्यामुळं आपण समजून घेऊया. ग्रीक भाषेतून आलेला आहे आणि ग्रीक भाषेतून आल्यामुळं आपण पाहतोय कम्युनिकेशन, कम्युनिस्ट हा वर्डापासून आलाय, शब्दापासून आलाय. त्याचा मिनिंग होतोय दोन व्यक्तीमध्ये असणारं संभाषण. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. डायरेक्टली विचारल्यामुळे जास्त डोकं लावायची ही गरज नाही. तर पहिला क्वेश्चन आपण पाहिलाय, कम्युनिकेशन या शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली? तर कुठून आली? कम्युनिस्ट या ग्रीक वर्ड पासून. तर चला तर मग आपण पुढचा प्रश्न पाहूया एक. ओके, क्वेश्चन सेकंड. वर्गात अध्यापन करणारे शिक्षक डॅश डॅश डॅशच्या भूमिकेत असतात. द टीचर हु आर टीचिंग इन द क्लासरूम आर इन द रोल ऑफ. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. आपण युनिट पाहतोय कम्युनिकेशन, तर जे टीचिंग ऍप्टिट्यूड युनिट पाहिलेलं आहे आपण ते थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि कम्युनिकेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण काही गोष्टींचा विचार करूया. तर वर्गात शिक्षक अध्यापन, अध्यापन म्हणजे काय? टीचिंग करतात, शिकवतात. ते कोणाच्या माध्यमामध्ये असतात? पहिला ऑप्शन आहे आपल्याकडे संदेशवाहक, मेसेंजर. नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, संदेशवाहकाच्या भूमिकेत टीचर नसतात. ओके, पहिला ऑप्शन तर आपला एलिमिनेट झालाय. त्यानंतर ऑप्शन बी आहे ग्राहक. ग्राहक म्हणजे कंझ्युमर. ऑलरेडी आपण आपल्या बॅच मध्ये पाहिलेलं आहे. ग्राहक म्हणजे कोण? जो माहिती स्वीकारतो तो. कळलं? त्याला आपण काय म्हणतो? ग्राहक म्हणतो. मग शिक्षक कोण झालेत? त्यानंतरचा ऑप्शन मध्ये आपल्याला आहे प्रेषक. प्रेषक म्हणजे पहा सेंडर. जे सेंडर आहेत, माहिती पाठवतात, त्यांच्या भूमिकेमध्ये शिक्षक असतात. मग शिक्षक कोणाच्या भूमिकेमध्ये असतात? प्रेषकच्या. ओके, आणि चौथा ऑप्शनही पाहून घेऊ आपण, माध्यम तज्ञ. म्हणजेच काय? मीडिया स्पेशलिस्ट. शिक्षक मीडिया स्पेशलिस्टच्या भूमिकेत नसतात. त्यानंतर संदेशवाहकच्या नसतात, ग्राहकाच्या नसतात. तर शिक्षक कोणाच्या भूमिकेमध्ये असतात? प्रेषक. म्हणजेच कोण? माहिती पाठवणारे. ओके, या पद्धतीने हा सेकंड नंबरचा सिंपल क्वेश्चन होता. डायरेक्टली क्वेश्चन होता. ग्राहक म्हणजे काय, प्रेषक म्हणजे काय, आपण आपल्या बॅचला ज्यावेळेस मी टीचिंग केलंय त्यावेळेस आपण पाहिलेलंच आहोत. तर चला तर मग पुढचा प्रश्न पाहूया आपण. क्वेश्चन नंबर 3. चला सुरुवात करूया आपण. संप्रेषणातील संदेशाचे स्वरूप कसे असावे? ओके, व्हॉट शुड बी द फॉर्मॅट ऑफ मेसेज इन द कम्युनिकेशन. जे आपण एकमेकांशी संवाद साधतोय, संप्रेषण करतोय, कम्युनिकेशन करतोय, त्यामध्ये जो संदेश देतोय त्याचं स्वरूप कसं पाहिजे? तर ते समोरच्याला समजलं पाहिजे, मेसेज प्रभावी गेला पाहिजे. ऑप्शन ए आपल्याकडे दिलेला आहे पहा, तांत्रिक दृष्ट्या गुंतागुंतीचे. जो आपण मेसेज पाठवतोय तो जर समोरच्याला समजलाच नाही, कॉम्प्लिकेटेड जर असेल तर उपयोग होणार नाही. टेक्निकली कॉम्प्लेक्स नसला पाहिजे मेसेज, टेक्निकली कसा पाहिजे? सिंपल पाहिजे. त्यामुळे ऑप्शन आपलं हे होणार नाही. ओके, ऑप्शन बी दिलाय पहा आपल्याकडे. काय सांगितलं ऑप्शन बी मध्ये? माध्यमांचा वापर करणारे असावे.
ठीक आहे, संप्रेषणातील संदेशाचे स्वरूप माध्यमांचा वापर करणारे असावे, हा एक आपला ऑप्शन असू शकतो. एक 2 मिनिट आपण याला बाजूला ठेवूया आणि बाकीचे क्वेश्चन पाहून घेऊया. देन नेक्स्ट थर्ड वनला काय सांगितलं आपल्याला, परस्पर विसंगत असावे, म्युच्युअली इनकॉम्पॅटिबल नाही, तर परस्पर विसंगत नसले पाहिजे. समजलंय संदेशाचे स्वरूप. आणि 4 नंबरचा म्हणजे डी ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे, सहज समजणारे व ज्ञानेंद्रियांना अनुभव जोगण्या असावे. म्हणजेच काय सांगितलं आपल्याला, शुड बी इझिली अंडरस्टँडेबल अँड एक्सपिरियन्स बाय द सेन्सेस. म्हणजे आपलं करेक्टली ऑप्शन काय येईल मित्रांनो, ऑप्शन नंबर 4, सहज समजला पाहिजे संदेश, हो की नाही, आणि ज्ञानेंद्रियांना पण अनुभव झाला पाहिजे. 4 ऑप्शन पैकी आपला ऑप्शन काय आलाय, ऑप्शन डी. ओके, चला तर मग अजून पुढचा प्रश्न पाहूया आपण. संप्रेषण माध्यमाचे प्रमुख कार्य कुठले? ओके, व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ द मीडियम ऑफ द कम्युनिकेशन. संप्रेषाचे माध्यमाचे कार्य कुठले? माध्यम म्हणजेच काय, मीडियम. ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. आता मीडियम आहे, मीडियम वापरतोय आपण, त्या मीडियमचे कार्य पहा, संदेशाचे वहन करणे. ओके, ऑप्शन फर्स्ट बरोबर आहे, टू कॅरी ऑन द मेसेज. बरोबर आहे ना, मीडियमचं माध्यमाचं कामच काय आहे, संदेशाचे वहन करणे, त्यालाच आपण काय म्हणतोय, मीडियम. ऑप्शन ए बरोबर आहे. ऑप्शन बी वाचून घेऊया आपण, संदेशाचे संकेतात रूपांतर करणे. ओके, हा पण ऑप्शन आपला बरोबर आहे, ट्रान्सफॉर्मिंग द मेसेज इनटू द सिग्नल. मेसेजला सिग्नल मध्ये काय करणं, ट्रान्सफर करणं. देन नेक्स्ट वन, थर्ड वन पहा, आपल्याला काय सांगितलंय, संदेशाला ग्राहकाकडे नेऊन प्रसारित करणे. संदेश आहे त्याला मीडियम काय करतंय, ग्राहकाकडे म्हणजे रिसिव्हर कडे घेऊन जातं आणि त्याला काय करतंय, प्रसारित करतंय. मग यावरून आपल्याला समजलंय ए, बी आणि सी तीनही ऑप्शन बरोबर आहेत. म्हणजे आपल्या डी ऑप्शन मध्ये सांगितलेलं आहे, वरील पैकी सर्व विधाने बरोबर आहेत. मग आपलं ऑप्शन काय झालं विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन डी. ओके, एकदम सिंपल प्रश्न होता. संप्रेषण माध्यमाचे प्रमुख कार्य कुठले? तर लक्षात ठेवा, संदेशाचे वहन करतंय, मेसेज कॅरी करतंय, ट्रान्सफॉर्म करतंय मेसेजला सिग्नल्स मध्ये. ओके, ग्राहकापर्यंत घेऊन जातंय, म्हणजे ऑप्शन आपला डी बरोबर आहे. चला तर मग वळूया पुढच्या प्रश्नाकडे. एकदम सिंपल आहे पुढचा प्रश्न, प्रयत्न करा, येतोय का तुम्हाला सोडवता. प्रश्न क्रमांक 5, संदेश वहनासाठी योग्य संकेत निवडण्यास डॅश 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 म्हणतात. डॅश 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 इट कॉल्ड चूजिंग द राईट सिग्नल फॉर द मेसेजिंग. आता कशाला म्हणतात, आपण ज्यावेळेस सेशन मध्ये पाहिलंय, कम्युनिकेशन शिकत होतो त्यामध्ये पाहिलं होतं, कम्युनिकेशन म्हणजे सांकेतीकरण. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट, सांकेतीकरण मीन्स इनकोडिंग. पहिल्याच त्याच्यामध्ये आपलं उत्तर निघून गेलंय, संदेश वहनासाठी योग्य संकेत निवडण्यास काय म्हणतो आपण, सांकेतीकरण. ओके, एन्कोडिंग. त्यानंतर निसांकेतीकरण पण या ठिकाणी समजून घेऊया, डिकोडिंग. डिकोडिंग म्हणजे काय, ज्यावेळेस जो सेंडर आहे म्हणजे आपला प्रेषक रिसिव्हर कडे, ग्राहकाकडे ज्यावेळेस संदेश पाठवतो, तो ग्राहक त्याचा उलगडा करून घेतोय, समजून घेतोय, त्याला आपण म्हणतोय निसांकेतीकरण मीन्स डिकोडिंग. समजलं विद्यार्थी मित्रांनो, एन्कोडिंग म्हणजे काय, सांकेतीकरण. आपण संकेत निवडतोय संदेश वहनासाठी योग्य पद्धतीने, त्याला आपण म्हणतोय सांकेतीकरण. निसांकेतीकरण म्हणजे काय, त्याचं डिकोड करणं, त्याचा अर्थ समजून घेणे आणि त्या पद्धतीने काय करणे, रिस्पॉन्स देणे, प्रतिसाद देणे. ऑप्शन सी, संप्रेषण म्हणजे समजून घ्या, जो ग्राहक आहे आणि प्रेषक आहे त्यांच्यामध्ये जे कम्युनिकेशन होतं, त्यांच्यामध्ये जे संभाषण होतं, त्याला आपण काय म्हणतोय, संप्रेषण म्हणतोय. आणि संदेश वहन म्हणजे पहा, मेसेजिंग. आपण ऑलरेडी लास्ट क्वेश्चन मध्ये डिस्कस केले, काही मीडियम असतील त्याच्या मदतीने आपण काय करतोय, एकमेकांसोबत संदेश वहन करतोय, मेसेजिंग करतोय. तर मग आपलं योग्य उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो, सांकेतीकरण मीन्स एन्कोडिंग. ओके, चला तर मग आपण पुढचा प्रश्न पाहूया. अजून एक, डॅश 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 हा तोंडी संप्रेषणाचा प्रकार नाही. इट इज अ नॉट फॉर्म ऑफ अ व्हर्बल कम्युनिकेशन. एकदम सिंपल आहे. तोंडी म्हणजे समजून घ्या, आपण जे तोंडाने बोलतोय एकमेकांसोबत, तोंडी संप्रेषण, व्हर्बल कम्युनिकेशन. आपण लेक्चर मध्ये पाहिलं आहे, व्हर्बल कशाला म्हणायचं आहे, नॉन व्हर्बल कशाला म्हणायचं आहे. ऑप्शन ए मध्ये सांगितलेलं आहे आपल्याला, मुलाखत, इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू घेताय, इंटरव्ह्यू समोरासमोर पण असू शकतो, ऑनलाईन फॉर्म मध्ये पण असू शकतो. म्हणजे तोंडी संप्रेषणाचा प्रकार आहे. आणि आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलंय, डॅश 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 हा तोंडी संप्रेषणाचा प्रकार नाही, व्हर्बल कम्युनिकेशन नाही. मुलाखत तर झालंय आपलं व्हर्बल. त्यानंतर पहा, परिसंवाद, सिम्पोसिझम म्हणतोय आपण त्याला. परिसंवाद म्हणजेच काय, एखादी मीटिंग म्हणू शकतो आपण, त्या ठिकाणी एखाद्या कम्युनिटीतील लोक एकत्र येतात, एकमेकांसोबत संवाद साधतात. हा पण काय झालाय, तोंडी संप्रेषणाचा प्रकार झालाय, बरोबर. किंवा ऑप्शन सी मध्ये काय सांगितलं आपल्याला, क्लासरूम डिस्कशन म्हणजे वर्गातील चर्चा. वर्गातील चर्चा नावातच आहे ना, चर्चा म्हणजे काय, एकमेकांसोबत गप्पा मारणे, एकमेकांचे मत समजून घेणे. वर्गातील चर्चा कशामध्ये आलाय, तोंडी संप्रेषणामध्ये आलाय. आणि तुम्हाला लास्ट ऑप्शन मध्ये दिलेलं आहे, शिक्षकांचा पालकांशी पत्रव्यवहार. पत्रव्यवहार म्हणजे काय आलं आपलं, रायटिंग. ओके ना मित्रांनो, रायटिंग म्हणजे काय,
लिहिणे. लिहिणे कशामध्ये येत आहे? आपल्या लेखीमध्ये येत आहे, तोंडीमध्ये येत नाही. म्हणजे आपलं उत्तर काय झालंय? शिक्षकांचा पालकांशी पत्रव्यवहार हा तोंडी संप्रेषणाचा प्रकार नाही. म्हणजेच ऑप्शन काय आलं आपलं? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे डी. चला तर मग अजून पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7. ॲम्ब्युलन्सचा सायरन वाजल्यानंतर लोक तात्काळ तिला रस्ता उपलब्ध करून देतात. हा संप्रेषणाचा डॅश 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 प्रकार आहे. द पीपल इमिजिएटली वॉक अवे फॉर अन ॲम्ब्युलन्स आफ्टर इट्स सायरन. द टाइप्स ऑफ कम्युनिकेशन इज डॅश डॅश डॅश. आपण पहा, ॲम्ब्युलन्सचा ज्यावेळेस सायरनचा आवाज येतो, रोडवर आपली ट्रॅफिक जरी असेल तर आपण त्याला पटकन रस्ता मोकळा करून देतोय. हा संप्रेषणाचा प्रकार कशामध्ये येतोय? ऑप्शन येतं आपल्याला सांगितलंय भाषिक, लिंग्विस्टिक. ऑप्शन सेकंड नॉन लिंग्विस्टिक म्हणजे अभाषिक. आणि ऑप्शन सी दिलाय भाषिक व अभाषिक. लिंग्विस्टिक अँड नॉन लिंग्विस्टिक. किंवा डी ऑप्शन दिलाय यापेक्षा वेगळे. तर थोडा विचार करा. थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे. वाचताना आपल्याला समजताना पाहिल्यानंतर वाटतं सिंपल क्वेश्चन आहे, पण क्वेश्चन वाटतो तेवढा सिंपल नाही. पहिल्यांदा समजून घेऊया. भाषिक. भाषिक म्हणजे काय? बोलणे. ओके नाही? भाषिक म्हणजे काय? बोलणे. आपण जर तोंडाने ऑर्डर दिली, एखादा भोंगा वाजला असता, आपल्याला सायरन आवाज दिला असता, त्याला आपण काय म्हणलो असतो? भाषिक आहे. त्यानंतर पहा, फक्त सायरन वाजलाय, आपल्याला एक सिग्नल आलाय. कुठल्या फॉर्म मध्ये आलाय? अभाषिक, नॉन लिंग्विस्टिक फॉर्म मध्ये आलाय. बरोबर आहे की नाही? नॉन लिंग्विस्टिक फॉर्म मध्ये आल्यामुळं त्या सायरनचा आवाज ऐकून आपल्याला समजलंय ॲम्ब्युलन्स आलेली आहे आणि त्याला रस्ता काढून दिला पाहिजे. ऑप्शन सी पहा, काय सांगितलं तुम्हाला? भाषिक आणि अभाषिक. भाषिक म्हणजे पहा, बोलतोय पण आणि नाही पण बोलत. आणि ऑप्शन डी सांगितला होता यापेक्षा वेगळे. तर आपला ॲप्रोप्रिएट आन्सर काय येईल? अभाषिक. अभाषिक म्हणजे फक्त ॲम्ब्युलन्सचा इशारा आला, आपल्याला एक सिग्नल आला आणि तो सिग्नल आपण समजून, नॉन लिंग्विस्टिक सिग्नल, अभाषिक सिग्नल समजून आपण ॲम्ब्युलन्सला काय करून दिली? वाट मोकळी करून दिली. त्यामुळे आपला ऑप्शन काय झालं विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन बी. ओके. असे ट्रिकी क्वेश्चन येतील, त्यामुळे घाई करू नका. थोडा विचारपूर्वक क्वेश्चनला वेळ द्या, क्वेश्चन समजून घ्या. ओके. आणि त्यानंतरच ॲप्रोप्रिएट आन्सरवर टिक करा. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर 8. खालीलपैकी कोणते एक संप्रेषण प्रक्रियेचे वैशिष्ट्य नाही? विच वन ऑफ द फॉलोइंग इट इज नॉट कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ द कम्युनिकेशन प्रोसेस. कम्युनिकेशन प्रोसेसचे कॅरेक्टरिस्टिक फीचर नाही, वैशिष्ट्य नाही, तर कुठले नाही? तर आपण आता एकदम सिंपल क्वेश्चन आहे. ओके. संप्रेषण दुहेरी प्रक्रिया आहे. ओके. पहिल्यामध्ये सांगितलंय तुम्हाला, नाही विचारलंय. क्वेश्चन समजून घ्या. संप्रेषण प्रक्रियेचे वैशिष्ट्य नाही. आता पहिलं आपण समजून घेऊ. संप्रेषण दुहेरी प्रक्रिया आहे. ओके. पहिल्यामध्ये पहा, ग्राहक असतो इन्व्हॉल्व, आहे की नाही? ग्राहकला आपण रिसिव्हर म्हणतोय. त्याबरोबर प्रेषक. प्रेषक म्हणजे कोण? माहिती पाठवतो तो. दुहेरी प्रक्रिया आहे. दोन व्यक्ती काय आहेत? त्यामध्ये डिपेंडन्सी आहे. म्हणजेच काय झालं? पहिलं आपलं स्टेटमेंट बरोबर झालंय. मग आपला पहिला ऑप्शन तर असू शकत नाही. का तर विचारलंय आपल्याला संप्रेषण प्रक्रियेचे वैशिष्ट्य खालीलपैकी नाही. ओके. पहिला तर ऑप्शन बरोबर येऊ शकत नाही. म्हणजे स्टेटमेंट आपलं योग्य आहे, पण आपल्याला वैशिष्ट्य नाही विचारलंय. त्यानंतर सेकंड नंबर ऑप्शन बी मध्ये समजून घेऊया आपण. संप्रेषण सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. ओके. याचाही मिनिंग बरोबर आहे. संप्रेषण सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. कंटिन्युअस प्रोसेस आहे संप्रेषण. ओके. त्यामुळे हा पण स्टेटमेंट बरोबर असल्यामुळे आपलं हे पण उत्तर होऊ शकत नाही. थर्ड मध्ये पहा, काय सांगितलंय तुम्हाला? संप्रेषणासाठी माध्यम आवश्यक असते. बरोबर आहे. संप्रेषणासाठी आपल्याला एखादं मीडियम आवश्यक असतं. बोलण्यासाठी मीडियम पाहिजे असतं. त्यामुळे समोरच्याला काय करतोय? सिग्नल पोहोचतोय. त्यानंतर आपलं ऑप्शन राहिलं डी, संप्रेषण उद्देशहीन असते. कळलंय? आता खालीलपैकी कुठले संप्रेषण प्रक्रियेचे वैशिष्ट्य नाही, तर हे समजून घ्या. उद्देशहीन असते. म्हणजेच काय सांगितलं त्यांनी? संप्रेषण हे जे कम्युनिकेशन करतोय आपण एकमेकांसोबत, त्याचा काहीच उद्देश नाही. आपण एकमेकांसोबत बोलतोय, जसं की मी आता तुमच्यासोबत डिस्कस करतोय, चर्चा करतोय, याला काहीच अर्थ नाही, उद्देशहीन आहे. असं आहे का विद्यार्थी मित्रांनो? तर नाही. संदेश उद्देशहीन असतंय. म्हणजेच काय? एम असतंय. कम्युनिकेशनसाठी एक गोल असतंय. त्या ध्येयाच्या मदतीनेच आपण काय करू शकतो? एमच्या मदतीने कम्युनिकेशन करू शकतोय. समजलंय? संदेश काय आहे? उद्देशहीन प्रक्रिया नाही. तर काय असतो? संदेशामध्ये एक पद्धतीचा उद्देश असतोय, एक पद्धतीचं एम असतंय. मग आपला 8 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते एक संप्रेषण प्रक्रियेचे वैशिष्ट्य नाही? तर ऑप्शन काय येईल आपला? ऑप्शन क्रमांक डी, संप्रेषण उद्देशहीन असते. ओके. तर पुढील प्रश्न आपण पाहूया. क्वेश्चन क्रमांक 9. चला तर मग ऑलरेडी आपण दोन गोष्टी विद्यार्थी मित्रांनो पाहिलेल्या आहेत. हा प्रश्न समजून सांगण्याच्या आधी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आपण दोन पद्धतीचे कम्युनिकेशन पाहिले. आठवा, डाऊनवर्ड अपवर्ड. त्याला आपण आपल्या मराठी भाषेमध्ये ऊर्ध्वगामी आणि अधोगामी म्हटलेलं होतं. मागच्या वर्षी जी सेट एक्झाम झाली त्याला क्वेश्चन आलेला होता, डाऊनवर्ड अपवर्ड कशाला म्हणायचंय. ओके नाही? आता क्वेश्चन मध्येच विचारलंय, तुम्हाला समजून घ्या. क्वेश्चन क्रमांक 9 जो आहे आपला, कनिष्ठ व्यक्तींकडून वरिष्ठ व्यक्तींकडे संदेश पाठवताना डॅश 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 संप्रेषण होते. When a message is sent from a junior to a senior person, this type of communication is dash dash dash. दोन पद्धतीचे आपण विद्यार्थी मित्रांनो कम्युनिकेशन पाहिले होते. आठवा, अपवर्ड आणि डाऊनवर्ड.
अपवर्ड म्हणजे पहा कनिष्ठ व्यक्ती आपला पिऊन असू शकतो. पिऊनने काय केलंय, प्रिन्सिपल कडे संदेश पाठवलाय सिंपल भाषेमध्ये, हो की नाही. आणि प्रिन्सिपलने पिऊन कडे पाठवलाय. सिंपल आहे, नावातच आहे. अपवर्ड म्हणजे काय, खालून वरच्या दिशेने जाणे, आणि डाऊनवर्ड म्हणजे काय, वरून खालच्या दिशेने जाणे. मग कनिष्ठ आणि वरिष्ठ ह्या दोन सब्जेक्ट, ह्या दोन गोष्टी समजून घ्या. कनिष्ठ म्हणजे काय, ज्युनियर झाले, ओके. आणि वरिष्ठ म्हणजे कोण, सिनियर. मग आता तुम्हीच सांगा, ज्युनियर व्यक्तीकडून सिनियर व्यक्तीकडे मेसेज जातोय, म्हणजे ते कम्युनिकेशन कसं झालंय, अपवर्ड म्हणजेच काय, ऊर्ध्वगामी. या ठिकाणी प्रश्न फिरून पण विचारला जाऊ शकतो तुम्हाला, हे की नाही. आता एक तर झाला कनिष्ठ व्यक्तीकडून ज्युनियर कडून सिनियर कडे गेला, आणि सिनियर कडून ज्युनियर कडे जर येत असेल तर त्या पद्धतीचं कम्युनिकेशन म्हणजेच काय, डाऊनवर्ड, ओके नाही. वरून मेसेज काय येतोय, खाली येतोय, त्याला आपण म्हणतो अधोगामी. आणि जर मेसेज खालून वर जात असेल तर त्याला काय म्हणणार आपण, अपवर्ड म्हणजेच काय, ऊर्ध्वगामी. त्यानंतर पहा ऑप्शन थर्ड मध्ये पण सांगितलेलं आपल्याला समपातळीवरील, इक्वल लेवल. आपल्या बॅच मध्ये ज्यावेळेस मी तुम्हाला हे सेशन शिकवलंय त्यावेळेस आपण पाहिलंय समपातळीवर म्हणजेच काय, इक्वल लेवल. त्यावेळेस मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती, आठवतंय. 2 MLA असेल, एकाच लेवलला आहे, 2 MP आहे, खासदार आहेत, ओके. आमदार खासदार सेम लेवलला एकमेकांसोबत चर्चा करतात, एकमेकांच्या मतदारसंघातील काम करून घेतात, एकमेकांचा फायदा करून घेतात. त्या कम्युनिकेशनला आपण काय म्हणतोय, इक्वल लेवलचं कम्युनिकेशन. किंवा दोन वेगवेगळ्या जे आपले महाविद्यालय आहेत त्यांच्यामधील प्रिन्सिपल म्हणजेच प्राचार्य, दोन प्राचार्य इक्वल लेवलचे समपातळीवर चर्चा करतात, आपल्या विद्यालयांना काय करतात, फायदा मिळून जातात, त्याला आपण काय म्हणतोय, समपातळीवरील. आणि एककेंद्री, युनिसेंट्रिक समजून घ्या, एकच व्यक्ती बोलत चाललाय, जसा हिटलर, एकशाही हुकुमशाही, त्या पद्धतीने त्याला आपण काय म्हणतोय, एककेंद्रीय. एकच जण बोलतोय, समोरच्यांचे मत हे विचारात घेत नाही, त्याला आपण काय म्हणतोय, एककेंद्रीय मीन्स युनिसेंट्रिक कम्युनिकेशन. तर मग पुढील प्रश्न आहे, एकदम सिंपल प्रश्न आहे, समजून घ्या. पीत पत्रकारिता ही संकल्पना खालीलपैकी कशाशी निगडीत आहे. द कन्सेप्ट ऑफ येलो जर्नलिझम इज असोसिएटेड विथ विच ऑफ द फॉलोइंग. आता ही पत्रकारिता समजून घ्या. 4 ऑप्शन तुमच्या समोर आहेत. दहशतवाद व हिंसेसंबंधी भडक बातम्या, हे की नाही. आता फॉर एक्झाम्पल लेटेस्ट एक्झाम्पल पाहायचं म्हणजे तुम्ही सध्या न्यूज पाहिलेली असेल, हो की नाही. भारत पाकिस्तान युद्धाचे काही चालू होत्या, अफवा चालू होत्या. त्यानंतर आपल्या मीडियाने, ऑलरेडी आपण ह्या सेशनमध्ये डिस्कस करणारच आहोत, आपले जे मीडिया आहे म्हणजेच आपल्या जे न्यूज चॅनल आहेत त्यांनी बातम्या अशाच पसरवल्या, हे की नाही. जसं की पहा, भारताने हल्ला केला, तिथलं जैसलमेरचा पाकिस्तानमधील जे स्टेडियम आहेत ते उद्ध्वस्त केले. त्यानंतर आपले INS विक्रांत आहे, त्यांनी हल्ला केला. ह्या सगळ्या अफवा पसरवल्या गेल्या. तर ही पीत पत्रिका कशाशी संबंधित आहे तर समजून घ्या. दहशतवाद व हिंसेसंबंधी भडक बातम्या देत जात नाहीत यामध्ये, कळलंय. तर काय केलं जातंय, दर्शकांना आकर्षित करण्यासाठी भडक व अतिशयोक्ती बातम्या दिल्या जातात. फ्लॅम्बॉयंट अँड एक्सजरेटेड न्यूज अट्रॅक्ट टू द व्ह्युअर्स. व्ह्युअर्ससाठी अट्रॅक्ट करण्यासाठी बेसिकली आपण सेशनमध्ये पाहिलेलं आहे, जे यंग जनरेशन आहे, यंग जनरेशनला न्यूजपेपर का अट्रॅक्ट करण्यासाठी काही भडक आणि आकर्षक बातम्या द्यावा लागतात. त्यानंतर ऑप्शन थर पण पाहून घेऊ आपण. कला संस्कृतीशी संबंधित भडक बातम्या नाही, कला संस्कृतीशी संबंधित भडक बातम्या दिल्या जात नाही, आर्ट आणि कल्चरशी रिलेटेड या पीत पत्रकारितामध्ये. त्यानंतर ऑप्शन डी, पिवळ्या कागदावर छापलेल्या भडक बातम्या. एकदम सिंपल आहे. बऱ्याच जणांनी क्वेश्चन वाचला असेल, येलो जर्नलिझम, येलो मीन्स आपला पिवळा कलर असेल. मग बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये हा पण विचार आला असेल, सर पिवळ्या कागदावर पण बातम्या छापलेल्या असू शकतात, त्याला पण आपण काय म्हणू शकतो, येलो जर्नलिझम. तर नाही, आपण येलो जर्नलिझम कशाला म्हणतोय, दर्शकांना आकर्षित करण्यासाठी, खास करून तरुण वर्गांना काही भडक व अतिशयोक्ती असणाऱ्या बातम्या काय केल्या जातात, दाखवल्या जातात. त्यामुळे जो आपला वर्ग आहे, तरुण वर्ग, तो त्या बातम्यांकडे काय होतोय, ह्या पीत पत्रकारितेतून आकर्षित होतोय. तर आजच्या सेशनमध्ये आपण काही संभाव्य कम्युनिकेशन मधून येणारे क्वेश्चन आपण पाहिलेले आहेत, आणि काही वेळामध्ये आपण सेकंड सेशन पण पाहणार आहोत, त्यामध्ये पण कम्युनिकेशन म्हणजे संप्रेषण यातून येणारे काही अतिसंभाव्य आपण क्वेश्चन पाहणार आहोत. तर आमच्या सोबत असंच जोडलेले राहा. त्यासाठी काही आमच्या, जर आजचं लेक्चर समजलं असेल तुम्हाला, त्यासाठी लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद.